अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. एका जीवे आता जिने झाले दोन्ही, एका जीवे आता जिने झाले दोन्ही, वेगळीक काही नव्हे आता. नारायणा आम्हा नाही वेगळीक, नारायणा आम्हा नाही वेगळीक, पुरविल हे भाक सांभाळले. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ, सरली ते वेळ काळ दोन्ही. नारायणा आम्हा नाही वेगळीक, पुरविल हे भाक सांभाळले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. एका जीवे आता जिने झाले दोन्ही, वेगळीक काही नव्हे आता. नारायणा आम्हा नाही वेगळीक, पुरविल हे भाक सांभाळले. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेतील विरहिणी प्रकरणातील 12वा का 13वा 11वा अभंग आहे. क्रमप्राप्त झालेला हा अभंग आहे. आणि या प्रकरणातून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्या अवतार कार्यामध्ये एक भक्तीचं विशेष रूपाने महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण झाली. आणि त्या निमित्ताने बेळगाव आणि चंदगड वारकऱ्यांच्या वतीने केलेला संकल्प आहे की महाराजांच्या या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने काहीतरी आपल्या भागामध्ये सेवा घडावी.
आणि ती वाङ्मयाच्या रूपाने सेवा घडावी. पण संतांचं वाङ्मय हे अजरामर आहे बरं का. संतांचं वाङ्मय हे समाजाला प्रेरक आहे. ह्या वाङ्मयाच्याच द्वारे समाजाचं झालं तर परिवर्तन होईल, बाकी कशाने परिवर्तन होणं शक्य नाही बरं का. तेव्हा काही विचारधन संतांचे आपल्या जीवनामध्ये करता येतील का, हा विचार मनी मानसी घेऊन काही वाङ्मय सेवा घडावी म्हणून महाराजांच्या अभंग संहितेतील विरहिणी प्रकरण आपण निवडलेलं आहे. आणि त्या विरहिणी प्रकरणातला हा प्रत्येक 15 दिवसाला प्रतिपदेला आपण केलेला संकल्प आहे. आणि त्या संकल्पाचा ओघ आज निलजी या गावामध्ये ग्रामदैवत ब्रह्मलिंग याच्या दरबारामध्ये या संकल्पाच्या माध्यमातून तिसऱ्यांदा सेवा करण्याचा योग योगायोगाने प्राप्त झालेला आहे बरं का. पहिली सेवा केली वास्तुशांतीच्या निमित्ताने, दुसरी सेवा केली कोरोनातून माणसं बाहेर आल्यावर, आणि आता हा एक पर्व काळ, आणि त्या पर्व काळाच्या निमित्ताने 4-5 वर्षानंतर सेवेचा योग आहे. म्हणजे ब्रह्मलिंग भगवंताच्या दरबारामध्ये बरं का. तेव्हा सर्वांचं सौभाग्य आहे. ग्रामस्थांचं जसं सौभाग्य आहे तसं संकल्प करणाऱ्यांचंही सौभाग्य आहे. आणि ते संकल्प करणाऱ्यांच्या संकल्पामध्ये सहभागी होण्याला जे सौभाग्य लाभलं ते माझंही सौभाग्य आहे बरं का. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, या न्यायाने हा वाङ्मय सेवेचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आत्ताच आपण आषाढी वारी होऊन आलेलो आहोत नुकतेच. परवाच पौर्णिमेचा काला झाला, गुरुपौर्णिमा झालेली आहे. अजून वारीचं तेज वारकऱ्यांचं गेलेलं नाही आहे. दुसऱ्या भाषेमध्ये अजून वारकऱ्यांचा आळस गेलेला नाही आहे. वारीहून आल्यानंतर विश्रांती लागते, आणि वारी झाल्या झाल्याचा सेवेचा योग आहे. पण या सेवेतून सामर्थ्य आहे. तर महाराजांनी वर्णन केले, आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा. प्रमाण आहे बरं का. भजन करणाऱ्या माणसाला जर आळस आला तर भजन करूनच आळस घालवायचा बरं का, झोपा काढून नाही. तेव्हा आज हा 11वा अभंग विरहिणी प्रकरणातील आहे. एक एक चढत्या पायरीने चिंतन आहे बरं का. जे क्रमशः ऐकतात त्यांच्या ध्यानीमनी लवकर येईल. कारण जिथं आपण संकल्प करतो तिथले श्रोते थोडे वेगळे आहेत, पण बहुतेक टाळकरी तेच आहेत. म्हणून आमच्याकडे एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे का मला माहित नाही. खांदेकरी तेच, फक्त खांद्यावर येण्याचा माणूस बदलला जातो. पण आपल्याकडे सगळं तेच आहे बरं का. खांदेकरी तेच, आणि खांद्यावरती बसणार आहे तोच आहे. तेव्हा अतिशय मार्मिक चिंतनीय हे विरहिणी प्रकरण आहे.
त्यातील 3 भाव महत्वाचे आहेत. पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. आरंभाला आपण पूर्व रागाचा विचार केलेला आहे. आता आपण मिलन रागामध्ये आलेलो आहोत बरं का, चिंतन करत करत. शेवटी विरह राग येईल. त्याच्यामध्ये वर्गीकरण करताना असं वर्गीकरण केलेलं आहे, विरानी, विरहनी आणि विहारनी. जिच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीविषयी जिज्ञासा निर्माण झालेली आहे तिला विरानी म्हणावं. आणि भगवंताच्या बरोबर ती संग सुख भोगण्याकरता विहार करण्याकरता निघाली आहे विहारनी. आणि संग सुख भोगल्यानंतर भगवंताचा वियोग झालेला आहे त्याला विरहनी म्हणावं. ते पुढचं प्रकरण आहे बरं का. तेव्हा मधल्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत चिंतन करत. एक रूपक केलेलं आहे बरं का. आणि रूपकाच्या माध्यमातून तुकोबारांनी भक्तीचं महात्म्य समाजाच्या समोर प्रगट केलेलं आहे. कोणी स्त्री नाही आहे, पण बुद्धीलाच स्त्रीचं रूपक केलेलं आहे. का बुद्धी स्त्रीलिंगी आहे, ती बुद्धी साक्षात स्त्रीचा इथं विचार मांडलेला नाही आहे. आज जो परमार्थ घडला जातो, परमार्थाची साधना घडली जाते, ती बहुतांश इंद्रियांच्या साह्याने परमार्थ घडला जातो बरं का. शरीर म्हणजे बुजगावून आहे. जिकडे इंद्रिय जातील तिकडे शरीर जातं, जिकडे शरीर जातं तिकडे इंद्रिय जात नाहीत बरं का. म्हणून वर्णन केलंय, एखाद्याच्या मनामध्ये काही वाईट विचार आला तर असं त्या वाईट विचाराच्या बाबतीत वर्णन केले. 2 गोष्टी एकत्र, इंद्रिय आणि शरीर जर एकत्र आलं तर व्यभिचार घडतो. ह्या 2 गोष्टी एकत्र नाही आल्या तर व्यभिचार घडत नाही बरं का. ना कर्म घडतं, पाप घडतं. एखाद्या वेळी आपलं मन जर तिकडं गेलं तर जाऊ द्या, मत शरीर न जाणू देना. मनाबरोबर जर शरीर जर निश्चित कर्माकडे गेलं तर निश्चित कर्म झाल्याशिवाय राहत नाही बरं का. पहिल्यांदा मनाला जाऊ देऊ नका, पण ते गेलं तर जाऊ द्या, पण त्याच्याबरोबर शरीर मत न जाना जाऊ देऊ नका बरं का. या शरीरामध्ये ही इंद्रिय आहेत आणि या इंद्रियाच्या साह्याने परमार्थाची साधना केली जाते, एकंदर कर्म केलं जातं. मग ती परमार्थाची साधना करण्याकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे, जे परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालेले 4 भाग आपल्या समोर प्रगट करतो. कारण परमार्थ करण्याकरता पहिल्यांदा अंतःकरणामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे. प्रवृत्त झाल्यानंतर कोणत्या साधनाचं अनुष्ठान करावं त्या साधनाचं स्वरूप कळालं पाहिजे. आणि त्या साधनाचं अनुष्ठान करून शेवटी पदरामध्ये फल मिळावं बरं का. जगामध्ये असा एक वर्ग आहे, तो परमार्थामध्ये प्रवृत्त आहे पण साधनामध्ये आरूढ नाहीये. आज बहुतांश लोक परमार्थ करण्यामध्ये प्रवृत्त आहेत पण त्यांना दिशा नावाचा प्रकारच नाहीये. साधना म्हणजे काही माहितीच नाहीये. आणि साधना म्हणजे काही माहिती नसल्यामुळं फल मिळणं शक्यच नाही बरं का. फल मिळणं शक्यच नाहीये. दुसरा एक वर्ग आहे, तो परमार्थामध्ये प्रवृत्त आहे,
साधनामध्ये प्रवृत्त आहे, साधन करण्यामध्येही तो प्रवृत्त आहे, पण काही साधनामध्ये प्रतिबंध निर्माण झाल्यामुळे तो दुरावला, साध्यापर्यंत पोचला नाही बरं का, साध्यापर्यंत पोचला नाही. आणि तिसरा वर्ग आहे तो परमार्थामध्ये प्रवृत्त आहे, साधनेमध्ये रत आहे आणि फलापर्यंत पोचलेला आहे. आणि अशा योग्यतेचं जर कोण असेल तर ही विरहिणी आहे बरं का. हा, परमार्थामध्ये प्रवृत्त असावं आणि साधनेमध्ये रत असावं आणि ती साधना करता करता ती साधना फलापर्यंत जावी, तर तो परमार्थ पूर्णत्वाला जाईल बरं का. हा, म्हणून बहुतांश आज समाजाची परिस्थिती काय आहे, प्रवृत्त आहेत पण साधनामध्ये आरूढ नाहीत बरं का. पंढरपूरला येतात पण हरिपाठ अजिबात म्हणत नाहीत. म्हणतात का? म्हणतो हरिपाठ रोज, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा न चुकता. नक्की म्हणजे परमार्थाच्या वाटेवरती आहेत, पण जी साधना जीवनामध्ये नित्य नेमाने घडायला पाहिजे त्या साधनेमध्ये रत नाहीत बरं का. म्हणून असे बहुत लोक आहेत. हा, जोपर्यंत साधनामध्ये तुम्ही रत होणार नाही तोपर्यंत साध्य आपल्याला प्राप्त होणं शक्य नाहीये. पण तुकोबराई इथं वर्णन करतात, प्रवृत्त होऊन साधनेमध्ये रत आहेत आणि ती साधना करता 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 फलापर्यंत पोचलेले आहेत. कारण साधनेचं वर्णनच असं वर्णन केले, साधना कुठपर्यंत करावी लागते, साध्य प्राप्त होईपर्यंत. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी, आत्मदृष्टी तैशी कर्मे नाही. त्याला लागून दुसरी उभी आहे, जवरी अर्जुना बोधू भेटेना मना तव तयाच्या साधना भजावेची लागे. ज्यांची साधना पूर्ण झाली आता साध्य प्राप्त झालेलं आहे. ज्यांची साधना पूर्ण झालेली नाही, फल प्राप्त झालेलं नाही, फल प्राप्त होत नाही तोपर्यंत ती साधना करीत राहिलं पाहिजे बरं का, करीत राहिलं पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबरांना सांगावं लागलं, हा, जोपर्यंत तुमच्या अंतकरणाची शुद्धी होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला फल प्राप्त होणार नाही तोपर्यंत काय करा, हरी मुखे मना, 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 हरी मुखे
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. कुठपर्यंत म्हणा? हा, जोपर्यंत बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत म्हणा. कधी बोध प्राप्त होईल? एका जन्मात होईल, 100 जन्मही लागतील, किंबहुना शेकडो जन्मही लागतील, हजारो जन्म लागतील, नवे नवे कोटी जन्मही लागतील बरं का. अशी साधना करत राहावी. पण जी विरहिणी आहे ती परमार्थाच्या वाटेवरती आहे. परमार्थ म्हणजे काय जाणलेला आहे. आणि जी साधना जीवनामध्ये घडायला पाहिजे ती साधना घडलेली आहे. आणि त्या साधनेतून त्या विरहिणीला फलाची प्राप्ती झालेली आहे बरं का. आणि फलाची प्राप्ती ज्या दिवशी जीवनामध्ये होईल त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात, तुका मनी जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये.
संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. ही अलीकडची अवस्था आहे परमार्थातली. देखिले पाय विठोबाचे, पण ती विरहिणी सांगते मी याच्या पलीकडे गेले बर का. देखिले पाय नाही आता. ज्या हरीला, ज्या नारायणाला मी पाहण्याकरता गेले, मी त्याच्यापासून वेगळी राहिलीच नाही बर का. ही त्याच्या पुढची अवस्था आहे. देव पाहणारा देवापासून वेगळा राहतो बर का. आणि परमार्थाचं वर्णन केले, देव पाहणारा देवापासून वेगळा राहू नये. वेगळा राहू नये. देव पाहावयाशी गेलो, देवची होनिया. देव पाहिल्यानंतर पाहण्याकरता तो वेगळा नाही राहिला पाहिजे बर का. वेगळा नाही राहिला पाहिजे. ही परमार्थाची पुढची अवस्था आहे. त्या भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. आतापर्यंत कोणी असं झालं का? हो, ती विरहिणी सांगते, स्वतःचा अनुभव सांगते की त्या भगवंताचं संगसुख भोगायला मिळालं यात नवल नाहीये. आम्ही रत झालो यात नवल नाहीये. पण आमचं आता जगणं एवढं धन्यतेला प्राप्त झालेलं आहे की आमचं जगणं हे देवापासून आता वेगळं राहिलेलं नाही बर का. तुका म्हणे वेगळा नोये, हरी हा भोवे भोवतारा, हरी हा भोवे भोवतारा, हरी हा भोवे भोवतारा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. वित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी. पाडिली तुटी सकळाशी, तुका म्हणे वेगळा नोहे, हरी हा भोवे भोवताला. हा, देवाला पाहण्यामध्ये विशेषत्व नाही, शेवटी देवरूप झालं पाहिजे बरं का. शेवटी वर्णन केलंय, ती विरहिणी सांगते अशा अवस्थेला प्राप्त झाल्यामुळं माझ्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार राहिला नाही बरं का. शास्त्रांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. मीठ हे पाण्यापासून निर्माण होतं बरं का. पण कुठल्या पाण्यापासून? समुद्राच्या. समुद्राच्या पाण्यापासून मीठ निर्माण होतं. ते पाणी पाणी असतं तोपर्यंत ते स्वतंत्र असतं बरं का, आपल्या महिमेत असतं.
आणि ते पाण्याला सोडून बाजूला झाल्यानंतर मात्र गाढवाच्या लाता खावाव्या लागतात. मिठाचं सांगालोय बरं का. हा, ती मिठाची जी प्रक्रिया करतात शेवटी गाढवं तिथं नसतात बरं का. म्हणून तर नैवेद्याला मीठ चालत नाही, अशुद्ध आहे ते. का हो? पाण्याला सोडलं म्हणून त्या पाण्याला मीठपणा प्राप्त झाला आणि मीठपणा प्राप्त झाल्यामुळं तेलातले चटके खावे लागले. फोडणीला टाकलं जातं, खलबत्त्यात घातलं जातं, कुणाला? मिठाला. आणि तेच मीठ पुन्हा त्यांनी ठरवलं समुद्राला मिळायचं. ते समुद्रूप झालं. आता ते समुद्रापासून वेगळं राहिलं नाही बरं का. तसं ती विरहिणी सांगते, ह्या परमार्थाच्या साधनेतून आम्हाला काय जर प्राप्त झाला असेल तर ती स्वानुभवाने सांगते, आता आम्ही त्या हरीपासून, त्या नारायणापासून वेगळे राहिलो नाही. आता त्याचं जीवन आणि आमचं जीवन एकच आहे. ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. एका जीवे आता जिने झाले दोही, वेगळी काही नवे आता. आता ती विरहिणी सांगते, आता आम्ही त्या नारायणापासून वेगळे राहिलो नाही. नाम आमच्या दोघातला भेद गेला, आम्ही अभेद अवस्थेला प्राप्त झालो. भेद गेला बरं का. एका जीवे आता
जिने झाले दोही, दोघं एक झालो बरं का. आता आमच्या दोघांमध्ये भेद राहिला नाही, भेद राहिला नाही. म्हणजे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, भेद देहामध्ये आहे का उपाधीमध्ये आहे. ध्येय उपाधीमध्ये भेद आहे बरं का, उपाधीमध्ये भेद आहे. आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत, आपण सर्व एकच आहोत बरं का. आपण सर्वजण एकच आहोत. एकच आहोत म्हणजे सर्वांचं स्वरूप एकच आहे, फक्त देहाचा भेद आहे, उपाधीचा भेद आहे. सर्वांच्या शरीरामध्ये जे एक तत्व आहे, चैतन्य, ती एकच आहे. त्याच्यामध्ये अभेद आहे, पण त्या अभेदाचा अनुभव आला पाहिजे. आम्हा तुम्हाला अनुभव नाही आहे, आणि तो भक्ती या साधनातून आज प्राप्त झाला. ती विरेणी सांगते, त्या देवामध्ये आणि माझ्यामध्ये आता भेद राहिला नाही. हेच खरं जीवन आहे, हेच खरं जगणं आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलंय, जो भगवंताशी एकरूप झाला त्याच जगण्याला जगणं म्हणावं बरं का. तुका म्हणे धन्य त्याचे जीने, म्हणणाऱ्याकडे लक्ष पाहिजे. टाळकऱ्याचं वक्त्याकडे, वक्त्याचं टाळकऱ्याकडे, टाळकऱ्याचं टाळकऱ्याकडे. तो अंतरा म्हणत असताना खुणवत होता, आ आ आ करत होता. म्हणजे द्रुपद काय म्हणत होता नाही, तेच काही कन्फ्युजन झालं. आणि कुठं भानावर होते. लक्षात आलं पाहिजे, नवऱ्याला काय लागते हे बायकोला कळालं पाहिजे. असो झाले वासुदेवी राहणे गा, तुका म्हणे धन्य त्याचे जिने. त्याला खरं जगणं म्हणतात बरं का. त्या भगवंताशी एकरूप व्हावं, त्या भगवंताशी अभिन्न व्हावं म्हणून ते प्रकरण आहे. तुम्ही म्हणतेल प्रमाण,
एकची घोंगडी पांघरू हरी, तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. एकची घोंगडी पांघरू हरी, त्या घोंगडीचं प्रकरण तुम्ही पहा, लक्षात येईल. तिथं अभेद शेवटी सांगायचं आहे आणि तो अभेदाचं वर्णन केलेलं आहे. वर्णन करण्यापेक्षा अभेदाचा अनुभव आला पाहिजे, अभेदाचा अनुभव आला पाहिजे. त्या भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर त्या साधनेचा परिणाम ती विरयिणी सांगते. आम्ही त्या हरीपासून, त्या नारायणापासून आता वेगळे राहिलो नाही बरं का. आम्ही त्याच्याशी एकरूप झालो. बरेच दृष्टांत दिलेले आहेत, बरेच. नोहे सारिता निराळे, लवन मिळविता जये. सैंधव सिंधू मिळालिया, मौलीने वर्णन केले 18व्या अध्यायामध्ये. मनमना भवबद भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु, याच्या श्लोकातली मधली उभी आहे बरं. सैंधव सिंधू मिळाल्या, सैंधव म्हणजे मीठ. हा, त्या समुद्राला मिळाल्यानंतर किती तासाने ते पाणी होतं. हा, मीठ समुद्राला मिळाल्यानंतर ते मीठ मीठ रूपामध्ये राहतच नाही, लक्षात ठेवा. ते पाण्याशी एकरूप होतं, लक्षात ठेवा. मिठाचा दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत दिलाय साखरेचा, गोडीचा दृष्टांत दिलाय बरं का. तुकोबरांचा अभंग आहे, 1.5 चरणाचा, 4 चरणाचा आहे. एक साखरेचा दृष्टांत दिला, एक मिठाचा दृष्टांत दिला, एक सोन्याचा दृष्टांत दिला. सोनं आणि सोन्याचे अलंकार, सोन्याचे अलंकार अनेक केले, पण ते सोनं, ते अलंकार ज्यावेळी आटणीमध्ये टाकलं जातं तेव्हा ते अलंकार अलंकार राहत नाही, सगळं सोनच होतं बरं का. सगळं ते हे जग, तो संबंध वेगळा आहे बरं का. हा, तिथं व्यापकत्व सांगितले भगवंताने. तिथं मी या जगतापासून वेगळा नाही आहे, पण इथं जीवाची आणि शिवाची एकरूपता सांगायची. जीव शिवाची एकरूपता सांगायची. आणि ती विरयिणी सांगते, माझ्या जीवनामध्ये त्या हरीच्या सानिध्यामध्ये, भगवंताच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळं घडलं काय. तुका म्हणे आई,
तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ती विरहिणी सांगते या अवस्थेला मी प्राप्त झाले. हे भक्तीचं वैभव आहे बरं का, भक्तीतून आहे. इथं ज्ञानाचा संबंध सांगितलेला नाही आहे. भक्तीचं महत्त्व सांगायचं आहे, भक्तीचं महात्म्य सांगायचं आहे. आणि त्या भक्तीचं महात्म्य सांगत असताना महाराज सांगतात की ती विरहिणीचा अनुभव सांगतात की मी या अवस्थेला प्राप्त झाले. आता त्या भगवंतापासून त्या नारायणापासून मी आता वेगळी राहिली नाही. नाही बरं का, गोडी येशी गोडी मिळून गेली. लोक प्रश्न विचारतात, माणसाने साखर व्हावं का साखर खाणारा व्हावं? ज्याला शुगर वाढलेलं आहे त्याला जाऊन भेटा. नाव घेतलं तर त्याला तिटकार आहे त्याचा बरं का. असा प्रश्न विचारला जातो, साखर व्हावं का खाणारा व्हावं? काही लोक म्हणतात साखर खाणारा व्हावं, साखर खाणारा व्हावं. पण कुठंपर्यंत? त्यातला बारकावा लक्षात ठेवा. साखर होण्याच्या आधी साखर खाणारा व्हावा हे बरोबर आहे, पण हे किती दिवस हो? हा, भेदाची जी भक्ती केली जाते ती कुठंपर्यंत? त्याला काही मर्यादा आहे बरं का, त्याला काही मर्यादा आहे. ती मर्यादा संपल्यानंतर त्या स्वरूपाशी एकरूप व्हावं आणि स्वरूपाशी एकरूप होऊन पुन्हा कल्पित भेदाचा अंगीकार करून भक्ती करावी. ती विलक्षण आहे बरं का, ते विलक्षण आहे. इथं महाराज वर्णन करतात की साखरची गोडी आहे. साखर ही आज सगळीकडे प्रत्येक दुकानामध्ये वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये डब्या डब्यामध्ये आहे. आता ही साखर त्या ऊसापासून तयार झाली आणि ती ऊसापासून साखर तयार झाली, ती विभागली गेली बरं का. विभागली गेली, कुठंपर्यंत गेली त्याला काय गणित नाही. पण ती साखर कुठेही गेली तरी ती गोडच आहे, कुठेही गेली तरी ती गोडच आहे. आणि सगळी विस्तारलेली साखर जर एकत्र केली तर तिथली कुठली आणि इथली कुठली सांगता येते का? का? स्वरूपाने ती एकच आहे, स्वरूपाने ती एकच आहे. लोक म्हणतात पोत्यातली साखर वेगळी आणि डब्यातली साखर वेगळी, दुकानातली साखर वेगळी आणि पॅकिंग मधली साखर वेगळी. उपाधीच्या संबंधाने बोललं जातं, हा उपाधीचा संबंध आहे. त्याच न्यायाने या देहाच्या संबंधाने भेदाचा विचार आहे. हा भेदाचा विचार कधीतरी जीवनातला संपला पाहिजे बरं, आणि अभेद अवस्थेला प्राप्त झालं पाहिजे. आणि ती अभेदाची अवस्था ज्या दिवशी जीवनामध्ये आज प्राप्त होईल, हा त्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आहे. आणि त्या अनुभवाला जिन शब्द वापरलेला. जिन म्हणजे जगणं. आता हे जगणं वेगळं राहिलेलं नाही बरं का. एका जीवे आता जिने झाले दोही. जीवे शब्द वापरला. हा एकच जीव, हा जीव जीव राहिला नाही, तो त्या हरीशी एकरूप झाला बरं का. आणि त्या हरीशी एकरूप झाल्यामुळं म्हणून महाराजांनी वर्णन केले बघा.
दृष्टांत दिलाय. सगुण आणि निर्गुणाच्या संबंधाने केलेलं वर्णन आहे तुकोबारायांनी. तुका म्हणे एका देहाचे अवयव नवे 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 उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग तुका म्हणे एकची अंग तुका म्हणे एकची अंग उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. शरीर एकच आहे, एक उजवं आणि एक डाव. हा फक्त व्यवहारापुरता आहे बरं का. उजवं उजवही नाही आणि डावं डावही नाही. डावं आणि उजवं मिळून एकच आहे. डावा आणि उजवं मिळून एकच आहे. हे वेगळं करता येतं का? वेगळं करता येत नाही. वेगळं केलं तर जीव जीव राहत नाही. म्हणून ते विनोदाने गोष्ट सांगितली जाते. दोन शिष्य होते, गुरूंची सेवा करत होते आणि दोघांनी वाटून घेतलं, उजवा भाग तुझा आणि डावा भाग माझा. उजवा भाग तुझा आणि डावा भाग माझा. एकाने उजव्या बाजूची सेवा करायची आणि एकाने डाव्या बाजूची सेवा करायची. एक जण 2 दिवसाकरता गावाला गेला. त्यांनी सांगितलं, जो उजव्या बाजूची सेवा करत होता त्यांनी सांगितलं, मी 2 दिवसाकरता गावाला चाललोय, तेव्हा 2 दिवस ह्या उजव्या बाजूची तू सेवा कर. आता हा डाव्या बाजूची सेवा करत होता. आता उजव्या बाजूची सेवा करणारा शिष्य गावाला गेला. त्याला वाटलं आपली डावी बाजू आहे, आपली काही उजवी बाजू नाही आहे. मग तो काय करायचा, अंघोळ करताना आपल्या डाव्या बाजूला गुरूंच्या मध्यम पाणी अंगावरती ओतायचा आणि उजव्या बाजूला उकळलेलं ओतायचा. का हा शिष्याचा पाय आहे. अरे शिष्याचा का गुरुचा? हा शिष्याचा हाव धरून भेदाने उकळलेलं पाणी ओतवत होता. शिष्याला त्रास होत होता का गुरुला? दोन भिन्न नाहीत, एकच आहे, पण चित्तातला भेद किती आज दुःखाला कारण आहे पहा. द्वेषाला मत्सराला तर तो कारण आहेच. म्हणून इथं ती विरहिणी सांगते, आज मी जीव रूपाने जरी असले तरी मी आता जीव रूपाने राहिले नाही. मी आता त्या नारायणाशी हरीशी एकरूप झाले, अभिन्न झाले. त्याच्यापासून आता मी वेगळी राहिली नाही. आता एका जीवे. बरं का, आता शब्द वापरायचा. आता म्हणजे कधी? आता ह्या अवस्थेपर्यंत मी आलेले आहे बरं का. आणि आता या अवस्थेला मी प्राप्त झाले. त्या नारायणापासून, त्या भगवंतापासून मी वेगळी राहिली नाही. नवे नवे ती विरहिणी सांगते, या अवस्थेला मी प्राप्त झाले. या अवस्थेला प्राप्त झाले म्हणजे या अवस्थेला प्राप्त होण्याकरता त्या भगवंताने पूर्वी मला सांगितलं होतं. पूर्वी मला सांगितलं होतं बरं का.
तू अशी साधना जीवनामध्ये कर. कशी साधना कर? 3 प्रकारची साधना सांगितली. एक 9व्या अध्यायामध्ये तोच श्लोक आहे आणि 18व्या अध्यायामध्ये तोच श्लोक आहे बरं का. त्या भक्तीच्या संबंधाने देवाने वर्णन केले. तू मनही मीची करी माझे भजनी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते, असं वर्णन केले बरं का तिथं. आणि 18व्या मध्ये भगवंतांनी सांगून ठेवले बरं का. कोणाला सांगून ठेवले? भक्ताला. जे भक्ती मार्गाचं अनुसरण करतात त्या भक्ताला सांगितले, तू काय कर, तुझं मन हळूहळू हळूहळू माझ्या स्वरूपाशी एकरूप करण्याचा प्रयत्न कर. एकरूप करण्याचा प्रयत्न कर, हळूहळू कर बरं का. आणि एकरूप करण्याचा हळूहळू प्रयत्न कर. प्रयत्न करता 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 तू जे एकरूप करण्याचा प्रयत्न करशील तर मी शेवटी माझ्या स्वरूपाशी तुला एकरूप करून घेईन, असं भगवंताने पूर्वी सांगून ठेवलंय. कोण सांगते? ती विरईनी सांगते. कुठं सांगते? 18वा अध्याय काढा. मनमना भो मद भक्तो मध्याज माम नमस्कुरु. पुढं सत्य शब्द आहे तिथं. सत्य. तिथं भगवंतानी प्रतिज्ञा केल्या. भगवंतानी सांगून ठेवलंय, या पद्धतीनं जो कोणी अभ्यास करेल शेवटी मी त्याला माझ्याशी एकरूप करून घेईल, असं पूर्वी सांगितलेलं ते भगवंताने आमच्या मनातली भाक आज पूर्ण केली, सांभाळली. ती विरईनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात. नारायण आम्हा नोहे वेगळी का, नारायण आम्हा नोहे वेगळी का, नारायण आम्हा अध्याय 65वा श्लोक आहे बरं का. आणि त्या 65व्या श्लोकाचं भाषांतर तुम्ही ऐका. ती विरहिणी सांगते असं पूर्वी बोलून ठेवले. कुठं? गीतेमध्ये. पूर्वी लहे भाक सांभाळली. पूर्वी आमच्या करता तो बोलून गेलाय. भाक म्हणजे भक्ताची इच्छा पूर्ण करणारा बरं. अनेक अर्थ होतात. भाकणूक वेगळी. भाक शब्द तुम्ही जागोजागो आलाय. पुंडलिकाला वचन दिलं, पुंडलिकरायाची भाक पूर्ण केली बरं का. पुंडलिकरायाने देवाकडे काय मागितलं? देवा
मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावूनी. त्या पुंडलिकरायाची भाक पूर्ण करण्याकरता बाबा हा विटेवरती उभा आहे बरं का. हा, पुंडलिकरायाला त्यांनी वचन दिलेलं आहे. पुंडलिकरायाला त्यांनी वचन दिलेलं आहे. पुंडलिका, तुला जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्याकरता मी आज विटेवरती उभा आहे बरं का. विटेवरती उभा आहे. तिथं भाग शब्द आहे, पुंडलिकाचा अभंग आहे, त्यात तुम्ही पहा. पुंडलिके दिदलावर करुणा करे विठ्ठले, पुंडलिके दिदलावर. नाही, भाग शब्द आलेला आहे. भाग शब्द त्याच्यामध्ये आपण रोज भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. भाक म्हणजे भक्ताच्या अंतकरणातली इच्छा तो परमात्मा पूर्ण करतो. ती विरहिणी सांगते, नारायणा आम्हा नाही वेगळी. नारायण नाही, नारायणा आम्हा. नारायणा आणि आमच्यात आता वेगळी राहिली नाही. नारायण शब्दाची उत्पत्ती सांगितली अण्णाथ महाराजांनी भागवतामध्ये. नर हे ज्याचं राहण्याचं आयन आहे त्याला म्हणतात नारायण. आयन म्हणजे जागा. नारायण राहतो कुठं? नर. नर म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये. हा, नराच्या हृदयामध्ये जो राहतो. आयन म्हणजे राहण्याचं ठिकाण. नराच्या ठिकाणी राहण्याचं आयन असा जो नारायण. हा, आता तो नारायण हृदयामध्ये राहणारा तो या जीवापासून वेगळा असेल का? एकरूप असेल आहे, पण त्याचा अनुभव आला पाहिजे ना. त्याचा अनुभव आला पाहिजे. आणि तो अनुभव त्या विरहिणीला आला. ती म्हणते, नारायणा आम्हा नाही वेगळी. हा, त्या नारायणामध्ये आणि आमच्यामध्ये आता वेगळे पण राहिलं नाही का? त्यांनी सांगितले, शेवटी मी भक्ताला एक रूप करून घेतो बरं का. भक्ताला एक रूप करून घेतो. हा, पूर्वी जे भगवंतानी सांगितलेलं भाकीत आहे, भगवंतानी सांगितलेली जी भाक आहे, हा, ती भगवंताने सांभाळली बरं का. हा, सांभाळली. मामेविषयी सत्यंते. बऱ्याच ठिकाणी हा विचार आहे. अर्जुनाच्या चरित्रामध्ये भाग आहे, पुंडलिकरायाच्या चरित्रामध्ये भाग आहे, त्या गवळणींच्या चरित्रामध्ये भाग आहे की त्या भगवंतानी त्या भक्ताची भाक पूर्ण केलेली आहे बरं का. पूर्ण केलेली आहे. अर्जुनाच्या जीवनातली इच्छा भाक पूर्ण केली देवाने. चरित्र पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि ती आज घडीला आमच्या जीवनामध्ये भगवंतानी पूर्ण केली. का पूर्ण केली? पूर्वील हे भाक. त्याचे दोन अर्थ होतात. पूर्वील म्हणजे पूर्वी सांगितलेली भाक पूर्ण केली बरं का. पूर्वील म्हणजे पूर्ण करील असाही अर्थ होतो. आणि पूर्वील हे भाक, पूर्वी जे गीतेमध्ये सांगितलं, जे वेदामध्ये सांगितलं, जे भागवतामध्ये सांगितलं, जे पुराणामध्ये सांगितलं, ते सांगितलेलं हा त्या भगवंताने आपलं वचन सांभाळलं बरं का. ते पूर्ण केलं. मामेविषयी सत्यंते. हा, ते जाणी सत्य. प्रयोसमी. प्रयोजन आत्ता जागेवर आलं. सत्यंते. हा, त्यांनी केलेली प्रतिज्ञा आहे. सत्य बोललाय तो कोण? देव. हा, मी असं तुम्हाला करीन बरं का. मी असं तुम्हाला करीन. हे पुढारी लोक सांगतात, हे बघा तुम्ही जर आम्हाला निवडून द्याल ना, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करीन असं बोलतात, पण पूर्ण करतातच मात्र असं काही नाही बरं का. पण देव मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करतो. म्हणून ती विरहिणी सांगते, देव जसे बोलले तसे देवाने आपली प्रतिज्ञा, आपलं वचन
सांभाळलं आणि आम्हाला त्याने एकरूप केलं. स्वतःपासून वेगळं ठेवलं. नारायणा आम्हा नाही वेगळी पूर्वील हे भाक सांभाळली. त्या नारायणामध्ये, त्या भगवंतामध्ये आणि आमच्यामध्ये आता वेगळेपण राहिलेलं नाही आहे. आम्ही त्या हरीशी आता एकरूप झालो. हरीशी एकरूप झालो. हे कशातून? या भक्ती या साधनातून या अवस्थेला प्राप्त झालो. मग त्या विरहिणीला विचारलं, तू अनुभव सांगते. त्या भगवंताशी एकरूप झालं, त्या भगवंताने एकरूप करून आपल्या जीवनामध्ये घेतलं. याच्याकरता काय तुम्ही केलंय का? हो केलंय ना. नुसतं केलं नाही, जे आतापर्यंत जे केलं ते केलेलं खरं फलद्रूप झालं बरं का. शेवटच्या चरणामध्ये फार विस्तार आहे बरं का. 3 चरणाचा अभंग आहे. आता ही अवस्था प्राप्त कशी झाली? अवस्थेचा विचार मांडला, पण या अवस्थेला प्राप्त होण्याकरता काय केलं याचा विस्तार बराच आहे बरं का. आणि तो विस्तार सांगण्याच्या पूर्वी एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि मग त्या विस्ताराचा विचारात जेवढा वेळेचं भान ठेवून करता येईल तेवढा करू बरं का. विठोबा रखुमाई विरहिणी आपला स्वतःचा अनुभव सांगते. मी त्या भगवंताशी एकरूप झाले, पण ते एकरूप होण्याकरता मी काय केले त्या साधनाचा विचार शेवटच्या चरणामध्ये प्रगट करते. कारण ही अवस्था परमार्थाची आहे आणि परमार्थाची अवस्था प्राप्त होण्याकरता त्या मनाची साधना, त्या मनाचे कष्ट, त्या मनाचे सायास जीवनामध्ये केले पाहिजेत बरं का. अतिशय साधनेच्या संबंधाने इथं विचार प्रगट केलेला आहे. एकाएकी कुणी देवाला पाहण्याकरता गेला आणि तो देवरूप झाला असं कधी घडलेलं नाही बरं का. कुणी उठावानी देवाला पाहावानी देवरूप व्हावं इतका परमार्थ सोपा नाही आहे. कोणी दही दूध डोक्यावरती घ्यावं आणि मथुरेला विकाराला जावं आणि गोविंदू घ्या दामोदरू घ्यावं, हे कोणाचं तरी आणि कोण्यातरी बाईचं काम नव्हे बरं का. त्यामागं त्या मानाची साधना जीवनामध्ये घडावी लागते आणि ती साधना जीवनामध्ये घडली नवे नवे ते अतिशय मनापासून सांगते. आतापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये जे कष्ट केले, आम्ही जे सायास केले, ज्या अर्थी ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्या अर्थी ती निश्चयाने सांगते आमचे केलेले कष्ट वाया गेले नाहीत बरं का. देवतीही बळे धरिला सायाशे करून नाश पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. परमार्थामध्ये कष्ट केले पाहिजे, सायास केले पाहिजेत. किंवा परमार्थामध्ये जे जे तुम्ही सायास कराल ते कधीही वाया जाणार नाहीत आणि प्रपंचामध्ये कितीही सायास करा ते उपयोगाला येणार नाहीत. सायास करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कोण्या गुणे. किती प्रपंचामध्ये सायास करा त्याला किंमत शून्य आहे आणि परमार्थामध्ये सायास करा, केलेले सायास कधीही वाया जाणार नाहीत. संतांनी वर्णन केले, एक पाऊल पंढरीच्या वाटेवरती पडलं, एक पाऊल पंढरीच्या वाटेवरती पडलं, फार मोठं ते साधन सांगितलेलं आहे. पंढरपूरला चाललेल्या एखाद्या वारकऱ्याला जीव घातलं आणि एखाद्याला वाढदिवसाच्या निमित्ताने
हॉटेलवरती जीव घातलं, फार फरक आहे. मी कशा करता सांगते, ही जीव घालणंच आहे आणि ती जीव घालणं आहे. व्यवहारामध्ये जीव घातलेलं हे खरं नाही, पण परमार्थामध्ये एखाद्याला जीव घातलेलं मात्र ती साधना आहे, ती वाया जाणार नाही. बरं, जी जी परमार्थामध्ये साधना केली जाईल ती साधना वाया जाणार नाही. तेव्हा ती विरेणी सांगते, आजपर्यंत आम्ही जे सायास केले, त्या सायासाचं हे फळ आहे. बरं, घेतले मागे जन्म त्याचे सार्थक झाले ओ. आतापर्यंत आम्ही जे जन्म घेतले, अनेक जन्म घेऊन जी साधना केली, ते घेतलेले जन्म आज सार्थकी झाले. बरं का, सार्थकी झाले. ज्या अर्थी या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो, त्या अर्थी आमचे केलेले सायास वाया गेले नाही, ते फलद्रूप झाले. त्याची सरली येर झार, त्याची सरली येर झार, झाला सफळ व्यापार. त्याच पद्धतीनं ही विरहिणी या ठिकाणी सांगते, आज आम्ही त्या हरीशी एक रूप झालो, त्यामागं केलेली साधना ही आमच्या जीवनातली वाया गेले. येथे अवघे वाया गेले दिसते साया, दिसे झाल्या वेचाचा. तुम्हाला वाटत 2 तास कीर्तनात बसलो म्हणजे 2 तास वेळ वाया गेला, अजिबात गेला नाही. पण कीर्तन झाल्यानंतर 15 मिनिटं चवाट्यावरती बसला तर तो वाया गेला. बरं, गेल्यासारखं तुम्हाला वाटेल वाया, पण हे वाया जाणार नाहीये. ती सांगते, आतापर्यंत केलेली साधना काय काय केली? निष्काम कर्म केलं. निष्काम
भक्ती केली, गुरूंची सेवा केली, श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, ह्या केलेल्या सगळ्या सायासाचं साधनाचं हे फळ आहे बरं का. आतापर्यंत जे जीवनामध्ये आम्ही केलं, काय केलं, पहिलं साधन सांगितलं निष्काम कर्म. निष्काम कर्माने ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त होते बरं का. हा, ही अवस्था जीवनामध्ये जर प्राप्त करायची असेल तर काय करायचं? निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म करायचं म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत असताना ते ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं आहे. ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं आहे. फलाची अपेक्षा ठेवायची नाही आहे. 2 तास कीर्तन करायचं, फलाची अपेक्षा कुठलीच अपेक्षा करायची नाही. ना मानाची ना धनाची बरं का. कोणती अपेक्षा करायची नाही. निष्काम. आळंदी पंढरीची वारी करायची आहे, निष्काम करायची बरं का. त्या वारीच्या वाटेवरती वाढायचं काम करायचं आहे, निष्काम करायचं आहे. मंडप झाडायचं काम करायचं आहे, निष्काम करायचं आहे. मी मंडप झाडवले, माझा फोटो काढा. मी वाढायला लागलोय, माझा फोटो काढा. फोटो काढा म्हटलं की निष्कामता गेली बरं का. हा, फोटो काढा सुद्धा म्हणायचं नाही बरं का. एकदा आश्रमामध्ये आमचे गुरुबंधू ब्रह्मलीन थोरात महाराज हे मुंबईला एका मोठ्या नोकरीवरती होते आणि ते रजा टाकून स्वतःच्या इच्छेनं निवृत्ती घेऊन आश्रमामध्ये आले. आम्ही 87-88चा काल आहे. मग त्या आश्रमामध्ये विद्यार्थ्याला कामं ठरली होती बरं का. एकाने मंडप झाडायचा, एकाने मंडप सारवायचा, एकाने झाडाला पाणी द्यायचं, एकाने गाई राखायच्या, एकाने गाईला वैरण आणायची, एकाने गाईचं शेण काढायचं बरं का. प्रत्येकाला कामं वाटून दिली. आणि योग असा मंडप झाडायला अनेक मुंबईचा माणूस यायला बरं का. साहेब तुम्ही मंडप झाडताय? हो म्हटले. तुम्ही माझी कीर्तन ऐकली मुंबईला ना? हे मंडप झाडतोय म्हणून मी कीर्तनात बोलतोय म्हटले. हे झाडल्याशिवाय येत नाही म्हटले. पण कुठं झाडून चालत नाही. तुम्ही उद्या एसटी स्टँड झाडायला जा. एक गुरुच्या दारात तरी गेलं पाहिजे आणि ईश्वराच्या दारात तरी गेलं पाहिजे बरं का. त्या विरहिणी सांगते आम्ही आतापर्यंत निष्काम कर्म केलं आणि ते दीर्घकाल केलं बरं का. दीर्घकाल 1 तास 1 दिवस 1 महिना 1 वर्ष नाही. दीर्घकाल ही निष्काम उपासना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली आणि त्या निष्काम उपासनेचा परिणाम आज आम्हाला त्याची जाणीव झाली. जे आतापर्यंत जी केलेली साधना ना त्या साधनेचे फल आहे बरं का. साधनेचं फल आहे. सांगू तुमच्याकरता सांगतो. आपण संकल्प केला. कुठून केला? ज्ञानोबांच्या हरिपाठापासून. ज्ञानोबांच्या हरिपाठापासून संकल्प केला. प्रत्येकाने धोतर नेसून कीर्तनाला आलं पाहिजे. हां, आज एवढे टाळकरी या संकल्पातून निर्माण झाले. त्या संकल्पाचं हे फळ आहे बरं. जसं ती विरहिणी सांगते आम्ही हरीशी एकरूप होण्याकरता आतापर्यंत आम्ही जीवनामध्ये केलेले सायास वाया गेले नाहीत, तसं 3 वर्षामध्ये आपण केलेला संकल्प वाया गेला. त्याचं एक फल आहे बरं काय, अनुभवाचं.
तसं ती विरयणी सांगते निष्काम कर्म केलं. दुसरी साधना सांगितली निष्काम भक्ती केली. निष्काम भक्ती केली. एकाने प्रश्न विचारला परवा दिवशीच, कोणत्या बुद्धीनं विचारला मला माहिती नाही. म्हणजे महाराज मी असं ऐकले, म्हटला माळ घेऊन जप करतात ना, हे जप करायला लागलं की याला प्रतिबंध करण्याकरता इंद्र येतो म्हटले. म्हणलं तुला कोणी सांगितलं? नाही मला हे जाणून घ्यायचं आहे म्हणाला. मी सांगितलं वारकऱ्याच्या हातामध्ये जी माळ असते, वारकरी जो जप करतो तो निष्काम करतो. सकाम जप करायला लागला की इंद्र आडवा येतोय म्हटलं त्याला. मी त्या इंद्राला वाटतं याने माझ्याच पदाकरता हा उपासना करायला लागलाय, जप करायला लागलाय. हा सकाम भावनेनं केलं तर तो आडवा येतो. वारकरी जो जप करतो तो निष्काम भावने करतो. इंद्र नव्हे उंद्र सुद्धा आडवा येत नाही म्हणून सांगितलं. तात्पर्य मला सांगायचं निष्कामता बरं का. निष्काम भक्ती. आज भगवंताचं आपण जे नामस्मरण करतो ना, ही भक्ती आहे आणि निष्काम आहे. याच्या मागं कोणतीही अपेक्षा नाही आहे. आळंदी पंढरीची वारी ही भक्ती आहे, निष्काम आहे. हां, आणि या निष्काम भक्तीतून अशी निष्काम भक्ती आजपर्यंत केली. गुरूंची सेवा केली, दीर्घकाल केली, त्याच्याकरता श्रवण केलं, त्याच्याकरता मनन केलं, त्याच्याकरता निधिध्यासन केलं. आणि जी जी साधना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली ती साधना आज फलद्रूप झाली. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ. काल कामने झाले सायासाचे फळ. सायास नाम केलेले कष्ट, केलेली साधना आणि त्या साधनेचं हे फल आहे ते वाया गेलेलं नाही. म्हणून परमार्थामध्ये काहीही केलेलं वाया जात नाही. मी नेहमी सांगत असतो बरं का. हा, कीर्तनात झोपलेलं सुद्धा वाया जात नाही बरं का. कीर्तनात झोपलेलं सुद्धा वाया जात नाही. पण गाडी चालवताना जर झोप आली तर सगळं जात. म्हणजे काहीच वाया जात नाही. लक्षात ठेवा, काहीही वाया जात नाही. आणि त्या साधनेतून ही अवस्था आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आमची साधना वाया गेली नाही हे आत्मविश्वासाने ती विरयणी सांगते. तेव्हा परमार्थ करणाऱ्यांनी लक्षात ठेवा, आपण जो जो परमार्थ करतो तो परमार्थ वाया जाणार नाही याची आत्मखून बांधून घ्यावर. आपल्या मनाशी बांधून घ्या, आपण केलेलं हे वाया जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्याचं फल आपल्याला निश्चित आज हे मिळालेलं आहे. आणि त्या फलाचं स्वरूप काय?
सरली ती वेळ काळ दोन्ही, वेळ काळ दोन्ही सरली, दोन्ही वेळ काळ सरली. दोन्ही म्हणजे कोणती? एक वर्तमान काल आणि एक भविष्य काळ. आता परमार्थ करणाऱ्याच्या जीवनामध्ये साधना करत असताना त्याच्या जीवनामध्ये भूतकाळाचा संबंध राहिला नाही बरं का. कारण तो भगवत स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. मागचा काही संबंध राहिला नाही, काही संबंध राहिला नाही मागचा. आता फक्त वर्तमान काळ आणि भविष्य काळ या दोन्ही काळामध्ये, आता वर्तमान काळातही आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख राहिलं नाही आणि भविष्य काळातही आमच्या जीवनामध्ये आता दुःख राहिलं नाही. वर्तमान काळातलंही सुख दुःख सरलं आणि भविष्य काळातलंही दुःख सरलं. मग काय राहिलं? काय? एकच, आम्ही त्याच्याशी एकरूप झालो. वेळ काळ दोन्ही सरले. जो या साधनेने या अवस्थेला प्राप्त झाला त्याला आता वर्तमान काळातही कोणत्या प्रकारचं दुःख नाही आणि भविष्य काळातही दुःख आता राहिलेलं नाही. का? तो त्या भगवंताच्या स्वरूपापासून वेगळा राहिलाच नाही. सरली वेळ काळ दोन्ही, म्हणून वर्तमान काळ आणि भविष्य काळ परमार्थामध्ये फार महत्वाचा आहे बरं, लक्षात ठेवा. आता वर्तमान काळामध्ये आमच्या जीवनामध्ये आता दुःखाचा संबंध राहिलेला नाही, कुठलंच दुःख नाहीये. का राहिलं? विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी, हे कोणी म्हणावं? प्राप्त झाले स्वरूप. ज्याच्या जीवनामध्ये अवस्था त्यांनी सांगावं. नित्य दिवाळी या शब्दाचा अर्थ काय? आमच्या जीवनामध्ये शिमगा नाही. शिमगा नाही म्हणजे दुःख नाही, दुःख नाहीये बरं का. केवळ सुख, केवळ सुख, दुःखाचा संबंध नाही. नवे नवे झाले राम राज्य काय उने आमाशी. तिथं वर्णन करताना वर्णन काय केले? स्वप्नीही, स्वप्नामध्ये सुद्धा दुःखाचा संबंध आहे. का? जागृतीत असेल तर स्वप्नात येतं ना, जागृतीतच नाही तर स्वप्नात कुठून येईल. म्हणून ती विरहिणी सांगते, खरंच आपण केलेला हा परमार्थाच्या साधनेचा विचार केला तर आमच्या जीवनातलं आता कोणत्याही प्रकारचं दुःख राहिलं ना, ते सरलं. सरले हे वेळ काळ दोन्ही. का? त्या नारायणाशी आम्ही एकरूप झालो. नारायणा आम्हा नाही वेगळे, पूर्वी लहे भाक सांभाळले. आम्ही त्या अवस्थेला प्राप्त झालो आणि भगवंतांनी पूर्वी सांगितलं होतं आणि त्या सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी वचन सांभाळलं आणि ती आम्हाला आज अवस्था प्राप्त करून दिली. असा भाव त्या विरहिणीने या अभंगातून प्रगट केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एका जीवे आता जिने झाले दोन्ही, वेगळीक काही नवे आता. नारायणा आम्हा नाही वेगळीक, पूर्वी लहे भाक सांभाळले. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, सरली ती वेळ काळ दोन्ही. नारायणा आम्हा नाही वेगळीक, पूर्वी लहे भाक सांभाळले. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा या अभंगाच्या माध्यमातून थोडासा
त्या विरहिणी प्रकरणातला थोडासा विचार केलेला आहे आपण. त्या तुकोबऱ्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी एवढीच अपेक्षा करायची आहे. मी आरंभाला प्रस्तावनेमध्ये विचार मांडला, आपण परमार्थामध्ये प्रवृत्त आहोत, साधनेमध्ये रत आहोत, अजून साध्यापर्यंत पोचलेलो, अजून फलाचा अनुभव नाही आहे. आम्ही प्रवृत्त आहोत परमार्थामध्ये. काही अंशाने आमच्या जीवनामध्ये साधनाही घडते आहे आणि ती साधना आमच्या जीवनामध्ये अशी घडावी, अशी साधना घडावी, त्या साधनेचं फल आम्हाला याच जन्मात मिळावं. त्या साधनेपासून दूर जाऊ नये. ती साधना करत असताना त्या साधनेमध्ये काही जर प्रतिबंध आला तर त्या भगवंताने तो प्रतिबंध दूर करावा आणि आमची साधना पूर्णत्वाला नेऊन ते फल आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून द्यावं, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ते. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम.